विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंडीगुडे एजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स पार्ट 1 मधील फर्स्ट चॅप्टर म्हणजे आज आपण ग्रॅव्हिटेशन पाहणार आहोत। तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण। आणि हा जो चॅप्टर आहे तो विद्यार्थी मित्रांनो मार्क्स विथ ऑप्शन म्हणजे बोर्डाच्या पेपर मध्ये 5 मार्काला आहे, पण आणि ऑप्शन म्हणजे पेपर मध्ये 3 मार्काला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये ग्रॅव्हिटेशनची व्याख्या पाहणार आहोत। व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन। आता ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण। गुरुत्वाकर्षणची व्याख्या बघा, ग्रॅव्हिटेशन इज फोर्स, ग्रॅव्हिटेशन इज अ फोर्स इज युनिव्हर्सल फोर्स and it acts not only between the two objects on the earth but also between any two objects in the universe। म्हणजे काय म्हणलंय? ग्रॅव्हिटेशन फोर्स हे कोणता फोर्स आहे? युनिव्हर्सल फोर्स आहे। युनिव्हर्सल फोर्स म्हणजे काय? वैश्विक बल आहे आणि ते केवळ ऍक्ट्स ओनली बिटवीन द टू ऑब्जेक्ट ऑन द अर्थ, म्हणजे ते केवळ पृथ्वीवरच्या दोन वस्तूंमध्ये नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्ये म्हणजे युनिव्हर्स मधल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये प्रयुक्त होते। आता उदाहरणार्थ जर आपल्याला सांगायचं म्हणलं, आपण एखादी वस्तू जर आपण उंच वर टाकलं तर ती वस्तू पृथ्वीच्या दिशेने, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने वस्तू खाली येते, म्हणजे यालाच आपण काय म्हणतो? गुरुत्वाकर्षण म्हणतो। आता गुरुत्वाकर्षणाचा शोध कोण लावला? तर इट इज ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय द सर आयझॅक न्यूटन। रिकाम्या जगामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये प्रश्न पडते, हु वॉज डिस्कवर्ड बाय ग्रॅव्हिटेशन? सर आयझॅक न्यूटन। आता ग्रॅव्हिटेशन मध्ये काय म्हणले? ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग एन ऍपल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड फॉल व्हर्टिकली डाउनवर्ड। आता गुरुत्वाकर्षण मध्ये जो सर आयझॅक न्यूटन नावाचे शास्त्रज्ञ होते, त्यांनी कशामुळे त्याचा शोध लावला म्हणजे त्यांनी काय कन्क्लुजन केले? द फोर्स म्हणजे काय? बल। आता समजा एखादी वस्तू त्यांनी काय केले? एका झाडाखाली, ऍपलच्या झाडाखाली म्हणजे सफरचंदाच्या झाडाखाली बसले आणि ते जे ऍपल आहे, सफरचंद आहे, ते ऍपल काय झालं? फॉल झालं। फॉल म्हणजे खाली पडलं आणि ते ऍपल कुठे पडलं? ग्राउंडवर पडलं आणि ग्राउंडवर पडल्यानंतर त्याची जी दिशा आहे त्याची दिशा कशी आहे? व्हर्टिकली डाउनवर्ड, म्हणजे स्थितीज लंब, म्हणजे सरळ दिशेने तो ऍपल खाली पडला। त्यामुळे त्यांनी कशाचा शोध लावला? ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी अजून एक असं कन्क्लुजन केलं, द कन्क्लुजन द मस्ट अट्रॅक्टिंग द टुवर्ड्स इट सेल्फ अँड अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ। म्हणजे त्यांनी असं कन्क्लुजन केलं की प्रत्येक वस्तू अट्रॅक्टिंग म्हणजे स्वतःकडे आकर्षित केली जाते, टुवर्ड्स इट सेल्फ म्हणजे स्वतःकडे आकर्षित केली जाते, आणि ते कशामुळे आकर्षित केली जाते? तर डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे ते वस्तू आकर्षित केली जाते। उदाहरणार्थ जर आपण साधं उदाहरण घ्यायचं म्हणलं, एखादा चेंडू जर आपण वर फेकलं तर तो चेंडू सरळ दिशेने खाली पडतो, म्हणजे आपल्यावर पडतो। कशामुळं? तर तो आपण काय करतो? कॅच पकडतो। म्हणजे एखादा चेंडू सुद्धा सरळ व्हर्टिकली डाउनवर्ड दिशेने तो काय होतो? खालच्या दिशेने पडतो, त्यालाच आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणतो। आता द ऍपल फॉल व्हर्टिकली डाउनवर्ड, व्हर्टिकली डायरेक्शन ऑफ द ऍपल, तर ऍपल फॉल्स व्हर्टिकली डाउनवर्ड, म्हणजे हा जो ऍपल आहे हा ऍपल कसं पडलेला आहे? व्हर्टिकली डायरेक्शन म्हणजे सरळ दिशेने खाली पडलेला आहे, आणि तो ऍपल तो कशा पडलेला आहे? व्हर्टिकली डाउनवर्ड दिशेने, म्हणजे सरळ स्थितीज लंब दिशेने तो खाली पडलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता लक्षात घ्या, अजून एक वाक्य आपल्याला बघायचं आहे, द फोर्स ऑन एन ऍपल ऑन द ट्री इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ ऍपल टू द सरफेस ऑफ द अर्थ। म्हणजेच काय म्हणले? एखादी वस्तू किंवा तो ऍपल काय पडले? ट्री म्हणजे झाडाच्या सरळ टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे तो काय करण्यात आला? आकर्षित करण्यात आला। आता कोणत्या दिशेने? परपेंडिक्युलर म्हणजे काय? लंब दिशेने, म्हणजे सरळ स्ट्रेट दिशेने तो खाली पडला। कुठे पडला? सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर खाली पडला। आता द ग्रॅव्हिटेशन फोर्स बिटवीन द अर्थ अँड मून। आता लक्षात घ्या, आपण व्याख्यामध्ये काय शिकलो होतो? इट इज अ युनिव्हर्सल फोर्स, म्हणजे गुरुत्वाकर्षण बल वैश्विक बल आहे आणि तो केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्ये, म्हणजे इट ऍक्ट्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, हे असं बोललो होतो। तर त्याचं उदाहरण जर म्हणलं तर लक्षात घ्या, द ग्रॅव्हिटेशन फोर्स बिटवीन द, आता हे जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे तो कोणाकोणामध्ये आहे? अर्थ मध्ये म्हणजे पृथ्वीमध्ये, आणि कोणामध्ये? मून म्हणजे चंद्रामध्ये आहे। त्यालाच आपण काय म्हणतो? युनिव्हर्सल म्हणतो। आता लक्षात घ्या, त्याच्यानंतर आपल्याला अजून एक व्याख्या बघायची आहे, ती आहे फोर्स। आता फोर्स म्हणजे काय? बल। आता लक्षात घ्या, एखाद्या वस्तूवर आपण जेव्हा बल लावतो, त्या वस्तूचा आपण आकार बदलतो, त्या वस्तूचा आपण
चेंज शेप चेंज करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ऍज वेल ऍज द डायरेक्शन. म्हणजे एखाद्या आता फोर्सची आवश्यकता कशासाठी आहे, तर स्पीड चेंज करण्यासाठी, म्हणजे त्या वस्तूची गती चेंज करण्यासाठी, त्या वस्तूची दिशा चेंज करण्यासाठी कोणाची गरज आपल्याला, फोर्सची गरज आहे. म्हणजे उदाहरण जर सांगायचं म्हणलं, आपण सायकल जर चालवत असेल किंवा सायकलला जर आपल्याला त्याची दिशा जर चेंज करायचं असेल तर आपण डायरेक्ट सायकल चालू शकतो, डायरेक्ट आपण त्या दिशेने कॉन्स्टंट ठेवू शकतो का, नाही. तर आपण काय करतो, त्या सायकलला अगोदर ब्रेक लावतो, ब्रेक लावलो म्हणजे तिथं काय केलं, त्याची स्पीड मेंटेन केलो, कमी केलो, आणि त्यानंतर आपण तिची काय बदलतो, आपण डायरेक्शन बदलतो. हे झालं विद्यार्थी मित्रांनो फोर्स.